नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ॲट एक्झाम स्टडी प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जानेवारी 2025 या महिन्याच्या चालू घडामोडी इन डिटेलमध्ये बघणार आहोत। ह्या व्हिडिओच्या अगोदर जानेवारी 2025 महिन्यातीलच चालू घडामोडीचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे आपल्या एक्झाम स्टडी प्लॅटफॉर्मवरती, या चॅनलवरतीच। तो पाहिला नसेल तर तोही नक्की पाहून घ्या। एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 8वा वेतन आयोग। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे 16 जानेवारी 2025 रोजी। या आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा महागाई आणि आर्थिक बदलांशी ताळमेळ घालण्यासाठी वेतन आयोग स्थापन केला जातो। वेतन आयोग साधारणपणे 10 वर्षांसाठी स्थापन केला जातो। दर 10 वर्षांनी स्थापन केला जातो। आत्तापर्यंतचे वेतन आयोग बघूया आपण। पहिला वेतन आयोग होता श्रीनिवास वरदाचार्य, त्याचे अध्यक्ष होते व स्थापना झाली होती मे 1946 रोजी व त्याची लागू झाला होता 1 जानेवारी 1946ला। दुसरे अध्यक्ष होते जगन्नाथ दास व स्थापना झाली होती ऑगस्ट 1957 रोजी आणि लागू झाला होता जुलै 1959 रोजी। तिसरे अध्यक्ष होते रघुवीर दयाळ आणि स्थापना झाली होती एप्रिल 1970ला आणि लागू झाला होता जानेवारी 1973ला। चौथे अध्यक्ष आहेत वेतन आयोगाचे चौथे अध्यक्ष आहेत PN सिंघल। जून 1983 मध्ये तिची स्थापना झाली होती आणि लागू झाला जानेवारी 1986 मध्ये। आणि 5वे अध्यक्ष आहेत वेतन आयोगाचे S रत्नावेल पांडियन आणि याची स्थापना झाली होती एप्रिल 1994 साली आणि लागू झाला जानेवारी 1996 साली। वेतन आयोगाचे 6वे अध्यक्ष होते BN श्रीकृष्ण। स्थापना झाली जुलै 2006 मध्ये आणि लागू झाला जानेवारी 2006 मध्ये। 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते अशोक कुमार माथुर आणि ह्याची स्थापना झाली होती सप्टेंबर 2013 रोजी आणि लागू झाला जानेवारी 2016 रोजी। वेतन आयोगाचे 8वे अध्यक्ष होते वेतन आयोग 8वा वेतन आयोग स्थापनेला मंजुरी भेटली आहे जानेवारी 2025 मध्ये आणि ह्याचा लागू होणार आहे जानेवारी 2026 मध्ये, परंतु याचे अध्यक्ष अजूनपर्यंत डिक्लेअर केलेले नाही आहेत। पुढचा पॉईंट बघूया। झेडमोर सोनमार्ग बोगदा लोकार्पण दिनांक 13 जानेवारी 2025। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले। बोगद्याचा आकार इंग्रजीतील झेड अक्षराप्रमाणे असल्यास त्यास झेडमोर असे म्हणण्यात येत आहे व सोनमार्ग बोगद्याविषयी बोगदा काम सुरू झाले 2015 रोजी। बोगदाची लांबी आहे 6.4 किलोमीटर आणि समुद्र सपाटीपासून 8650 फूट उंचीवरती हा बोगदा आहे व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वर हा बोगदा असणार आहे व सोनमार्ग बोगदा प्रकल्प 12 किलोमीटर लांबीचा आहे। या बोगद्याला सोनमार्ग बोगदा देखील म्हणतात। बोगद्याचे फायदे: श्रीनगर सोनमार्ग मार्गावर असलेले झेडमोर बोगद्यामुळे काश्मीर खोऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अधिक सोपा होणार आहे। बोगद्याचा सर्वात मोठा फायदा बर्फवृष्टीमुळे प्रवासात होणारे अडथळे आता येणार नाहीत आणि या बोगद्यामुळे परिसरातील पर्यटन आणि व्यवसाय वाढण्यास मदत होईल, कारण बर्फवृष्टी होणार नसल्यामुळे ते परिसरामध्ये पर्यटन आणि व्यवसाय वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। बोगदा श्रीनगर आणि लडाख दरम्यान वर्षभर अखंडित रहदारी सुनिश्चित करतो।
जी रहदारी खंडित होत होती ती अखंडित राहणार आहे, म्हणजे तो रस्ता बंद होणार नाही. हिमवृष्टी झाल्या तरीही बोगदा बंद होणार नाही. पूर्वी श्रीनगर लेह महामार्गावरील गगनगीर ते सोनमार्ग दरम्यान 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असते जाण्यासाठी, श्रीनगर ते लेह मार्गावरील. या बोगद्यामुळे हे अंतर आता फक्त 15 मिनिटांमध्ये कापता येणार आहे. बोगद्याचे उद्दिष्ट आहेत प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि बोगदा 10 मीटर रुंद आहे. बोगदा नांदरबल या जिल्ह्यामध्ये आहे व या बोगद्यासाठी खर्च सुमारे 2700 कोटी एवढा आला आहे. पुढील पॉईंट बघूया. भारत पोल पोर्टल याचे उद्घाटन झाले 7 जानेवारी 2025 रोजी आणि कोणाच्या हस्ते झाले? हे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्री आपले अमित शहा यांच्या हस्ते झाले उद्घाटन. उद्देश फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी यासाठी भारत पोल पोर्टल आहे व भारत पोल हे पोर्टल CBI संस्थेच्या अंतर्गत असणार आहे व याचे फायदे बघूया. याचे फायदे असणार आहेत भारत पोलमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या केंद्रीय व राज्य पातळीवरील सर्व तपास यंत्रणा एकाच मंचावर येतील व भारत पोलद्वारे इंटरपोलच्या माध्यमातून रेड कॉर्नर अन्य रंगसंकेतांच्या नोटिशीसह आंतरराष्ट्रीय मदतीसाठी विनंती पाठवण्याची प्रक्रिया सुलभ होईल. भारत पोल पोर्टलद्वारे यंत्रणांना इंटरपोलच्या 195 सदस्य देशांमधून माहितीची देवाणघेवाण करण्यात येईल. याच्यावर असा क्वेश्चन येऊ शकतो की किती देशांमधून माहितीची देवाणघेवाण करता येईल? तर 195 सदस्य. इंडोनेशिया. पुढील पॉईंट. इंडोनेशिया ब्रिक्सचा 10वा सदस्य देश ठरला आहे. 7 जानेवारी 2025 पासून इंडोनेशिया अधिकृतपणे ब्रिक्स गटाचा पूर्ण सदस्य देश ठरला आहे किंवा त्याच्यात सामील झाला आहे. जोहान्सबर्ग येथे 2023 मध्ये झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य राष्ट्रांनी इंडोनेशियाच्या सदस्यत्वाला एकमताने मान्यता दिली. म्हणजे हा 10वा देश ठरला ब्रिक्समध्ये सहभागी होणारा. आगामी परिषद 6 ते 7 जुलै 2025 रोजी पार पडली रिओ डी जेनेरिओ ब्राझील येथे आणि ब्रिक्सची स्थापना 16 जून 2009 साली झाली आणि घोषवाक्य आहे सर्वसमावेशक वाढ शाश्वत उपाय. हे घोषवाक्य महत्त्वाचे आहे. ब्रिक्सचे घोषवाक्य काय असे एक्झाममध्ये येऊ शकतं. तर घोषवाक्य आहे सर्वसमावेशक वाढ व शाश्वत विकास व ह्याचे सदस्य देश आहेत ब्राझील, रशिया, भारत, चीन व संस्थापक देश दक्षिण आफ्रिका 2010 पासून. म्हणजे हे वरील जे आहेत ते संस्थापक देश आहेत ब्राझील, रशिया, भारत आणि चीन. आणि इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती 2024 मध्ये याच्यामध्ये सामील झाला व इंडोनेशिया 2025 मध्ये सामील झाला. ब्रिक्सचे जनक आहेत जिम ओनील, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ आहेत. हे सदस्य संख्या 10 झाली आहे टोटल. आता पहिली परिषद 2009 मध्ये रशिया या ठिकाणी झाली होती. भारतातील परिषदा जे भारतामध्ये किती परिषदा झाल्या आतापर्यंत? तर पहिली परिषद होती 2012 मध्ये. ही क्रमानुसार चौथी होती पण भारतातील पहिली परिषद होती 2012 मध्ये. 2016 आणि क्रमाने म्हटलं तर 8वी व भारतातील दुसरी 2016 आणि 2021 मध्ये क्रमाने 13वी परिषद होती भारतामध्ये. आतापर्यंत 3 परिषदा पार पडल्या ब्रिक्सच्या. विकसनशील अर्थसत्तांच्या गटांची परिषद आहे ही ब्रिक्स परिषद. म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच ब्रिक्स ही मृत संघटना असल्याची टीकाही केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी. नेक्स्ट पॉईंट पाहूया. लियांग वेनफेंग चीन. लियांग वेनफेंगने बनविलेला AI मोबाईल ॲप नाव डीपसीक
म्हणजे या मोबाईल ॲपचे नाव आहे डीपसीक आणि डीपसीकने चीनचे अद्ययावत AI मॉडेल आहे। डीपसीकने चीनचे अद्ययावत AI मॉडेल आहे। याचं नाव आहे डीपसीक। या तरुणाने बनवलेल्या स्वस्त आणि मस्त अशा ॲपने बड्या अमेरिकन कंपन्यांचे अब्जाधीश रुपयांचे नुकसान केले आहे। हाय फ्लावर या संस्थेची स्थापना केली। पुढील पॉइंट आहे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया चे नवीन CEO आहेत भुवनेश कुमार आहेत। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे नवीन CEO भुवनेश कुमार हे आहेत। 1 जानेवारी 2025 पासून माजी CEO अमित अग्रवाल यांच्याकडून भुवनेश कुमार यांनी पदभार स्वीकारला। भुवनेश कुमार 1995च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत आणि याचा UIDAIचा लॉंग फॉर्म युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया आणि याची स्थापना झाली 28 जानेवारी 2009 साली। उद्देश आहे युनिक आयडेंटिफिकेशन नंबरवर सर्व भारतीयांना जारी करणे। युनिक आयडेंटिफिकेशन नंबर सर्व भारतीयांना जारी करण्याचा उद्देश आहे। याचे अध्यक्ष आहेत नीलकंठ मिश्रा आणि आताचे 2025 मध्ये नियुक्त झालेले CEO आहेत भुवनेश कुमार। आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ID प्रणाली आहे। जागतिक बँकेचे अर्थशास्त्रज्ञ पॉल रोमर यांनी आधारचे वर्णन जगातील सर्वात अत्याधुनिक ID प्रोग्राम असे केले आहे। आधार हा 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे। भारतातील पहिले आधार कार्ड महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातील रंजना सोनवणे यांना 29 सप्टेंबर 2010 रोजी वितरित करण्यात आले। म्हणजे हा क्वेश्चन कंबाईनला विचारला जाऊ शकतो कारण हे महाराष्ट्रातील आहे। महाराष्ट्रातील म्हटलं की ते पक्का करूनच ठेवायचं कारण महाराष्ट्राच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे। याचा तालुका आहे म्हणजे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातील रंजना सोनवणे यांना पहिले आधार कार्ड भेटले आणि कार्डचे वितरण सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले। आधार कार्डचे कामकाज UPA सरकारच्या काळात लागू करण्यात आले होते। आधार प्रकल्पाचे नेतृत्व त्यावेळी नंदन निलकेनी यांनी केले होते। तर पुढील पॉइंट पाहूया प्रजासत्ताक दिन 2025 चे प्रमुख पाहुणे। प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे नवीन पाहुणे होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रोबोवो सुबियांतो। 2025च्या 76व्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते। 2025चा 76वा प्रजासत्ताक दिन होता। 2025 प्रजासत्ताक दिन थीम होती सुवर्ण भारत वारसा आणि विकास। हा पण पॉइंट IMP आहे, नोट डाऊन करून घेत जा। जो नवीन पॉइंट वाटतो जो महत्त्वाचा पॉइंट वाटतो तो नोट डाऊन करून घेत जा म्हणजे चांगलं लक्षात राहतं। पुढील पॉइंट 2024चा प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे एमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे होते। 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले। हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे। ही डेट नोट डाऊन करून घेण्यासारखी आहे। 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले, परंतु भारतीय संविधान लागू कधी करण्यात आले 26 नोव्हेंबर 1949 रोजी। प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी बांधला जातो आणि मग फडकवला जातो व प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा फडकावतात।
हे पण IMP पॉईंट आहे. पुढील पॉईंट, ग्रामीण भारत महोत्सव 2025 याचे उद्घाटन झाले 4 जानेवारी 2025 रोजी. कोणाच्या हस्ते झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्रामीण भारत महोत्सवाचे उद्घाटन झाले. ठिकाण होते भारत मंडपम, नवी दिल्ली आणि कालावधी 4 ते 9 जानेवारी 2025. महोत्सवाची थीम होती एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे. ही थीम IMP आहे. याचे उद्दिष्ट आहे की ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणे. संकल्प आहे गाव बडे तो देश बडे. पुढील पॉईंट, पहिला लोकपाल दिन 16 जानेवारी 2025 रोजी पहिला लोकपाल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश संजीव खन्ना हे उपस्थित होते. 14 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत दरवर्षी 16 जानेवारी हा लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. म्हणजे इथून 2024 पासून म्हणजे 16 जानेवारी हा लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. म्हणजे एक्झाममध्ये असं विचारलं जाऊ शकतं की 16 जानेवारीला कोणता दिवस म्हणून साजरा करतात, तर लोकपाल दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे सध्याचे व दुसरे लोकपाल AM खानविलकर हे आहेत. पुढील पॉईंट, हाही पॉईंट नोट डाऊन करून घेण्यासारखं आहे. सध्याचे व दुसरे लोकपाल हे AM खानविलकर हे आहेत. पुढील पॉईंट बघूया, प्रवासी भारतीय संमेलन 2025. प्रवासी भारतीय संमेलन 2025चा क्रमांक होता 18वा व दिनांक 8 ते 10 जानेवारी 2025. उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले व ठिकाण होते भुवनेश्वर, ओडिसा. ओडिसामध्ये प्रथमच झाले आहे. थीम विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान, म्हणजे परदेशी भारतीयांचे योगदान. 9 जानेवारी 2015ला दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात परतल्याच्या स्मरणार्थ 9 जानेवारी हा दिवस अवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. 9 जानेवारी हा अवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी 2025च्या युवा प्रवासी भारतीय संमेलनाचे उद्घाटन परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केले. याची सुरुवात झाली 2003 पासून सुरुवात झाली. 2015 पासून दर 2 वर्षांनी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिन. आणि 2023 प्रवासी भारतीय संमेलन ठिकाण इंदोर, मध्य प्रदेशमध्ये आहे. क्रिस्टीन कार्ता कांगलू, त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्रपती यांना सार्वजनिक व्यवहारातील योगदान आणि भारताच्या जागतिक प्रतिष्ठेला प्रोत्साहन दिल्याबद्दल प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाला. असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 2025चा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार कोणाला भेटला, तर ते क्रिस्टीन कार्ता कांगलू यांना भेटला. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार हा क्रिस्टीन कार्ता कांगलू यांना भेटला. नोट डाऊन करून घ्यायचा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि @exam study प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील पॉईंट पाहूया, महिला वर्षाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल. सन 1975 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने 8 मार्च हा जागतिक महिला वर्ष म्हणून साजरा केले होते 1975 साली. 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन साजरा केला जातो प्रत्येक वर्षी. त्याला 2025मध्ये 50 वर्ष कंप्लीट झाले आहेत. असं जे असतं ना, 25 वर्ष कंप्लीट झाले, 50 वर्ष कंप्लीट झाले, हे पॉईंट महत्त्वाचे आहेत.
ज्या गोष्टीला 50 वर्ष 25 वर्ष किंवा 100 वर्ष कंप्लीट झाले आहेत ते सर्व नोट डाऊन करून त्याची रिव्हिजन केली तर एक्झाममध्ये त्याचा फायदा होतो. एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारले जातातच. पुढील पॉईंट 8 मार्च 2024 महिला दिनाची थीम होती महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला गती द्या, अशी याची थीम होती. 1975 हे संयुक्त वर्ष राष्ट्रसंघाने युनो आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले जाते व तेव्हापासूनच 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे हा पॉईंट महत्त्वाचा आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा करतात. पुढील पॉईंट ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2025 महिला गट विजेती आहे मॅडिसन कीज अमेरिकेतील आहे हे, व उपविजेती अरिना सबालेन्का बेलारूसच्या आहेत व मॅडिसन कीज हे पहिलेच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. पुरुष गटामध्ये विजेते आहेत जेनिक सिनर व इटलीचे आहेत ते. उपविजेता आहेत अलेक्झांडर झवेरेव जर्मनीचे आहेत. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली व सिनियरचे तिसरे ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन 2024, अमेरिकन 2024, ऑस्ट्रेलियन 2025. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. पुढील पॉईंट खो खो विश्वचषक स्पर्धा 2025. तर पहिला पॉईंट आहे भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला आहे. म्हणजे खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 ही प्रथमच आयोजित करण्यात आलेली होती व याच्यामध्ये भारतीय पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ विजेते झालेले आहेत. हे विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला आहे भारतीय संघाने. महिलांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 78-40 असा 38 गुणांचा विजय मिळवला आहे नेपाळवरती. म्हणजे भारत जिंकला आहे महिलांच्या सामन्यातही व पुरुषांच्या सामन्यातही. पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळला 54-36 असा 18 गुणांनी पराभूत केले नेपाळला. म्हणजे याच्यामध्येही भारत जिंकला आहे. सर्व सुवर्ण पदक विजेते खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी 2,25,00,000 रुपयांची पारितोषिके देण्यात आले. तसेच थेट क्लास 1 अधिकारी नोकरी मिळणार आहे. आणि हे कोणाद्वारे घेतले जाते? भारतीय क्रीडा प्राधिकरण द्वारे ही खो खो विश्वचषक स्पर्धा घेतली होती. क्रमांक ही पहिलीच होती आणि दोन्हीमध्ये भारत जिंकला आहे. यजमान देश भारत व कालावधी 13 ते 19 जानेवारी 2025. ठिकाण इंदिरा गांधी क्रीडा संकुल नवी दिल्ली. ब्रँड ॲम्बॅसेडर याचे होते सलमान खान. भारत खो खो खेळाचा जनक आहे. भारत खो खो महासंघ अध्यक्ष सुधांशु मित्तल हे होते व शुभंकर तेजस आणि ताराम नामक हरिण होते. राष्ट्रीय खो खो दिवस 30 जून हा आहे व 24 देशातील खेळाडू सहभागी झाले होते. बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच चैत्रा बी. पुरुषांमध्ये 21 तर महिलांमध्ये 20 संघात ही स्पर्धा पार पडली. आणि भारतीय पुरुष खो खो संघ कर्णधार प्रतीक वायकर महाराष्ट्र. हा पॉईंट नोट डाऊन करण्यासारखा आहे. भारतीय पुरुष खो खो संघ कर्णधार कोण होते? प्रतीक वायकर हे आपल्या महाराष्ट्राचे होते आणि हे विजेते ठरलेले आहेत. म्हणजे भारतीय संघ विजेता ठरला आहे. भारतीय महिला खो खो संघ कर्णधार होते प्रियंका इंगळे, तालुका केज, जिल्हा बीड आणि महाराष्ट्र. हे आपल्या महाराष्ट्रातीलच होते. पुरुष सर्वोत्तम खेळाडू प्रतीक वायकर. बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच पुरुष गट मेहुल.
आणि पुढील पॉईंट, महिला सर्वोत्तम खेळाडू महिला गट प्रियंका इंगळे यांचा होता. तर महिलांच्या स्पर्धेसाठी हिरवा करंडक आहे. 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये खो खोचा समावेश होता. दर 2 वर्षांनी खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 2027ची आगामी दुसरी खो खो स्पर्धा बर्मिंगहॅम इंग्लंड येथे होणार आहे. ओडिशा सरकारने भारतीय राष्ट्रीय खो खो संघासह 3 वर्षाचे प्रायोजकत्व जाहीर केले. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027 या कालावधीत ओडिशा दरवर्षी 5 कोटींची एकूण 15 कोटी गुंतवणूक करणार आहे. पुढील पॉईंट बघूया. विजय हजारे करंडक ट्रॉफी 2024-25 विजेता संघ कर्नाटक विजेता संघ कर्नाटक 5व्यांदा झाला आहे व कर्णधार मयंक अग्रवाल, उपविजेता संघ विदर्भ आणि कर्णधार करुण नायर आणि क्रमांक 40वा होता. विजय हजारे चषक सुरुवात झाली 2002 ते 2003 साली. सर्वाधिक 5 वेळा विजेता संघ कर्नाटक, पहिला विजेता संघ तामिळनाडू. म्हणजे 5 वेळा सर्वाधिक विजेतापद संघ कर्नाटकने मिळवले व पहिला विजेता संघ होता तामिळनाडू संघ. आयोजक BCCI. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर विजय हजारे यांचे या ट्रॉफीला नाव देण्यात आले आहे. या ट्रॉफीला रणजी एकदिवसीय करंडक हे म्हणतात. कर्नाटक संघ विजेते वर्ष म्हणजे कर्नाटकने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. 2013-14, 14-15, 2017-18, 2019-20 आणि 2024-25 हे महत्त्वाचे आहे आपल्यासाठी. नेक्स्ट पॉईंट, हॉकी इंडिया लीग पुरुष गट 2025 ही क्रमांक होता 6वा. विजेता शाचीज राहर बंगाल टायगर्स पहिलेच विजेतेपद. उपविजेता हैदराबाद तुफान. ठिकाण बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम राऊरकेला ओडिशा. फेवर प्ले पुरस्कार UP रुद्रा टीम. बक्षीस विजेता 3 कोटी. विजेतेसाठी 3 कोटी एवढे बक्षीस आहे व उपविजेत्यासाठी 2 कोटी. सर्वश्रेष्ठ गोलकीपर विक्रमजीत सिंह हे आहेत. सर्वश्रेष्ठ गोलकीपर विक्रमजीत सिंह, नोट डाऊन करून घ्या. सर्वश्रेष्ठ खेळाडू सुखजित सिंह. हॉकी इंडिया लीग महिला गट 2025 त्यातील पॉईंट बघूया. क्रमांक हा पहिला होता. हॉकी इंडिया लीग महिला गट 2025चा क्रमांक पहिला. विजेता ओडिशा वॉरियर्स आणि उपविजेता सुरमा हॉकी क्लब. बक्षीस 3 कोटी विजेत्यासाठी आणि उपविजेत्यासाठी 2 कोटी. आणि ठिकाण होते मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा ॲस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम रांची झारखंड हे ठिकाण होते. नेक्स्ट पॉईंट, प्रितीश नंदी यांचे निधन हे 8 जानेवारी 2025 या दिवशी झाले व वयाच्या 73व्या वर्षी यांचे निधन झाले. प्रितीश नंदी यांचे चित्रपट निर्माते, माजी खासदार, कवी, लेखक, पत्रकार, संपादक अशा विविध भूमिकेत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यांनी व इलुस्ट्रेटेड वीकलीचे संपादक म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली होती. 1998 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते राज्यसभेचे खासदारही झाले होते. प्रितीश नंदी हे 1993ला प्रितीश नंदी कम्युनिकेशन या कंपनीची स्थापना केली. त्यांनी जवळपास 40 चित्रपटांची निर्मिती केली. सूर, कांटे, झंकार बेट्स, चमेली, हजारों ख्वाहिशें ऐसी, प्यार के साइड इफेक्ट्स इत्यादी. 1990च्या दशकात
दूरदर्शनावर द प्रितिश नंदी शो नावाचा टॉक शो आयोजित केला जात होता व ज्यामध्ये त्यांनी सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अलीकडेच त्यांच्या कंपनीने फॉर मोअर शॉर्ट्स प्लीज ही वेब सिरीज तयार केली आहे व काव्यसंग्रह मालिका नाव मॉडर्न लव्ह मुंबई. 1977ला त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटला प्रितिश नंदी यांना 1977ला. म्हणजे निधन वार्ता वगैरे असते ना त्याच्यामध्ये जे निधन झाले आहे त्याला कोणता पुरस्कार भेटला, त्यांची कारकीर्द काय किंवा त्यांनी कोणत्या क्षेत्रात त्यांची कामगिरी बजावली आहे हे सर्व अभ्यासणं महत्त्वाचं असतं एक्झामच्या दृष्टीने. हा पॉईंट नोट डाऊन करण्यासारखा आहे. 1977ला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता प्रितिश नंदी यांना. नेक्स्ट पॉईंट, डॉक्टर आर चिदंबरम 4 जानेवारी 2024 रोजी वयाच्या 88व्या वर्षी अणु कार्यक्रमाचे शिल्पकार डॉक्टर राजगोपालाचारी चिदंबरम यांचे निधन झाले. तर ह्यांची कारकीर्द खूप महत्त्वाची असणार आहे कारण ते अणु कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखले जात होते. डॉक्टर राजगोपाल चिदंबरम, डॉक्टर आर चिदंबरम. भारतीय अणु कार्यक्रमाचे शिल्पकार, भौतिकशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे. 1975 मधील पोखरण 1 आणि 1998 पोखरण 2 च्या अणुऊर्जा चाचणीत महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली होती व त्यांनी भूषवलेली पदे भारत सरकार प्रमुख वैज्ञानिक सल्लागार 2001 ते 2018 पर्यंत ते प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्यरत होते व भाभा अनुसंधान केंद्राचे संचालक 1990 ते 1993 पर्यंत राहिलेले आहेत व आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष 1994 ते 1995. अणुऊर्जा आयोगाध्यक्ष प्राप्त पुरस्कार त्यांना भेटलेले पुरस्कार आपण पाहूया. हे पण महत्त्वाचे असणार आहेत. पद्मश्री 1975ला भेटला त्यांना पुरस्कार आर चिदंबरम यांना आणि पद्मविभूषण 1999 साली भेटला व लोकमान्य टिळक पुरस्कार 1998 रोजी भेटला. हे नोट डाऊन करून घेत जा. सर्व पुरस्कार एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि @एक्झाम स्टडी प्लॅटफॉर्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत जा. पुढील पॉईंट बघूया. पहिल्या घटना. हे तर प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करून घेण्यासारखे आहेत. प्रत्येक पॉईंट तेवढेच महत्त्वाचे आहेत व जे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील असेच क्वेश्चन्स व पहिल्या घटना आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. चला तर मग बघूया पुढील घटना. महाराष्ट्रातील पहिले सोलर गाव कशेळी रत्नागिरी हे आहे. प्रवासात वायफाय सुविधा उपलब्ध करून देणारी भारतातील पहिली विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया असणार आहे. पुढील पॉईंट, महाराष्ट्रातील पहिले ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र छत्रपती संभाजीनगर हे असणार आहे. पुढील पॉईंट, भारतातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक पॉइमा टाटा मोटर्स हा असणार आहे. पुढील पॉईंट बघू. भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ पनवेल रायगड हे महाराष्ट्रातील आहे. IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. गुन्हे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य महाराष्ट्र ठरणार आहे. महाराष्ट्रातील ज्याही घटना आहेत त्या सर्व नोट डाऊन करून घ्या व त्याची रिव्हिजन करत जा. कारण कंबाईनमध्ये ग्रुप C, ग्रुप Bच्या एक्झाममध्ये ना हे याच्यावर डायरेक्टली असेच क्वेश्चन जसे आहेत तसे क्वेश्चन विचारले जातात व ते खूप महत्त्वाचे असतात. कारण कंबाईनमध्ये 1 मार्काची व्हॅल्यू ही जे एक्झाम देते त्याला माहीतच असते. त्याच्यामुळे प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करून घेत जा. पुढील पॉईंट बघूया. भारताचा पहिला खाजगी उपग्रह समूह प्रक्षेपित करणारी कंपनी ही पिक्सल आहे. पुढील पॉईंट, भारतातील पहिले खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र हे आंध्र प्रदेश येथे केले जाणार आहे. भारताच्या पहिल्या स्वदेशी मायक्रो मिसाईल प्रणालीचे नाव भार्गवशास्त्र हे आहे. पुढील पॉईंट,
भीमा सखी योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य गोवा हे आहे. नेक्स्ट पॉईंट, भारताची पहिली व्यावसायिक उपयोगिता स्तराची बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली ठिकाण हे किलोकरी दिल्ली हे असणार आहे. भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करणारे राज्य कोणते? तर हे राज्य आहे सिक्कीम. भारतातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सुरू करणारे राज्य सिक्कीम आहे. भारतातील पहिली कोस्टलाईन वेडर्स पक्षी गणना करणारे राज्य कोणते? ते राज्य आहे गुजरात. देशातील पहिले रेल्वे डिजिटल लाऊंज मुंबई आहे. भारतातील पहिले आयुर्वेदिक वैद्यकीय उपकरण नाडी तरंगिणी हे आहे. जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणारी पहिली महानगरपालिका इंदोर ही ठरली आहे. जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणारी पहिली महानगरपालिका. IMP पॉईंट आहे, नोट डाऊन करून घ्या. जगातील पहिला महामृत्युंजय यंत्र बसवण्यात आलेले ठिकाण कोणते? ते ठिकाण आहे प्रयागराज उत्तर प्रदेश येथील. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे उत्तराखंड. यांनी 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायदा लागू केला आहे. वयाचा कलम आहे 44. हा असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पॉलिटीमध्ये की समान नागरी कायदा कोणत्या कायद्या अंतर्गत किंवा कोणत्या कलमांतर्गत येतो? तर कलम नंबर 44. आणि हे लागू करणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड. स्वातंत्र्याच्या अगोदर पहिल्यांदा समान नागरी कायदा लागू केला होता गोवा या राज्याने. स्वातंत्र्याच्या नंतर फर्स्ट म्हटलं तर उत्तराखंड हे येतं. पुढील पॉईंट, महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आलेली नदी वैनगंगा. वन्यजीव रोखण्यासाठी ऑनलाईन FIR गरुडाक्षी प्रणाली सुरू करणारे राज्य आहे कर्नाटक. भारतातील पहिले हरित हायड्रोजन हब विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. जे हरित हायड्रोजन हब कुठे सुरू झाले आहे? पहिले विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे. भाषिणीसोबत सामंजस्य करार करणारे ईशान्येकडील पहिले राज्य आहे त्रिपुरा. पुढील पॉईंट, क्लेरिस5चे राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली बँक आहे पंजाब नॅशनल बँक. पुढील पॉईंट, महिलांच्या सोयीच्या दृष्टीने आरेखन करण्यात आलेली पहिली युद्धनौका आहे INS सुरत. व याचे उद्घाटन जानेवारी महिन्यामध्ये झाले आहे. व या युद्धनौकेचे उद्घाटन हे 15 जानेवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथे झाले आहे. पुढील पॉईंट बघू, आशियातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय वडनगर गुजरात येथे आहे. नेक्स्ट पॉईंट, ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य बिहार हे असणार आहे. भारतातील पहिले कृत्रिम विद्यापीठ पनवेल महाराष्ट्र. हा पॉईंट नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट पॉईंट, AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. हा पॉईंट ही खूप महत्त्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.